नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि दररोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. उत्तर माहीत असेल तर वेळेपूर्वी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. उत्तर शोधण्यासाठी वेळ आहे 5 सेकंद. चला तर मग पाहूया आजचे सामान्य ज्ञान प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. हिऱ्याचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए जोहान्सबर्ग, बी केपटाऊन, सी किम्बर्ले, डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए जोहान्सबर्ग. प्रश्न क्रमांक 2. धुळे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए पूर्णा, बी वैरणा, सी वैतरणा, डी पांझरा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पांझरा. प्रश्न क्रमांक 3. जागतिक कृषी पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए 15 मे, बी 16 मे, सी 17 मे, डी 19 मे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 16 मे. प्रश्न क्रमांक 4. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये पंचायत राज संबंधी तरतुदी आहेत? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए 9व्या, बी 10व्या, सी 11व्या, डी 12व्या. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 11व्या. प्रश्न क्रमांक 5. नागपूरमध्ये सन 2023 या वर्षी कोणत्या आंतरराष्ट्रीय सभेचे आयोजन केले होते? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए G30, बी C20, सी D20, डी Y20. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी C20. प्रश्न क्रमांक 6. चॅट GPT उपकरण कोणत्या संस्थेने निर्माण केले आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए ट्विटर, बी रिलायन्स, सी गुगल, डी ओपन AI. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ओपन AI. प्रश्न क्रमांक 7. पंचायत राज पद्धतीतील सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था कोणती? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए जिल्हा परिषद, बी पंचायत समिती, सी ग्रामपंचायत, डी महानगरपालिका. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए जिल्हा परिषद. प्रश्न क्रमांक 8. वाहनांच्या बॅटरीमध्ये भरण्यासाठी कोणता द्रव वापरला जातो? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए ऑइल, बी पेट्रोल, सी डिस्टिल वॉटर, डी ॲसिड. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी डिस्टिल वॉटर. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला कोणता? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए सिंहगड, बी राजगड, सी हरिश्चंद्रगड, डी साल्हेर.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी साल्हेर. प्रश्न क्रमांक 10. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए नरेंद्र मोदी, बी बाळासाहेब ठाकरे, सी राहुल देशपांडे, डी आशा पारेख. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 11. भारतातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? ऑप्शन आहेत ऑप्शन ए अप्सरा, बी कामिनी, सी वैशाली, डी रोहिणी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अप्सरा. प्रश्न क्रमांक 12. सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन आहेत ऑप्शन ए गॅलिलिओ, बी न्यूटन, सी आइन्स्टाईन, डी डॉक्टर भाटकर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी आइन्स्टाईन. प्रश्न क्रमांक 13. श्वासातून बाहेर पडलेल्या अल्कोहोलचे मापन करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? ऑप्शन आहेत ऑप्शन ए तापमापी, बी अल्कोहोल ॲनालायझर, सी ब्रेथ ॲनालायझर, डी अल्कोहोल मीटर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ब्रेथ ॲनालायझर. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे? ऑप्शन आहेत ए 78, बी 448, सी 342, डी 247. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 78. प्रश्न क्रमांक 15. कायर धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए पैनगंगा, बी विदर्भा, सी माहुरी, डी वर्धा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी विदर्भा. प्रश्न क्रमांक 16. पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा विजेती कोण आहे? ऑप्शन आहेत ए कौशल्या वाघ, बी कौशल देसाई, सी वैष्णवी पाटील, डी प्रतीक्षा बागडी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी प्रतीक्षा बागडी. प्रश्न क्रमांक 17. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या महानगरपालिकेची लोकसंख्या तुलनेने जास्त होती? ऑप्शन आहेत ऑप्शन ए ठाणे, बी नाशिक, सी पुणे, डी नागपूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पुणे. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खालीलपैकी कोणी प्रति सरकारची स्थापना केली होती? ऑप्शन आहेत ऑप्शन ए आचार्य विनोबा भावे, बी क्रांतिसिंह नाना पाटील, सी लोकमान्य टिळक, डी वासुदेव बळवंत फडके. उत्तर माहीत असल्यास वेळेपूर्वी कमेंट बॉक्समध्ये लिहा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी क्रांतिसिंह नाना पाटील. प्रश्न क्रमांक 19. दिव्या देशमुख हे खेळाडू
कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ऑप्शन ए चेस, बी बॅडमिंटन, सी क्रिकेट, डी हॉकी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चेस. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? ऑप्शन आहेत ऑप्शन ए उजनी, बी जायकवाडी, सी अप्पर वर्धा, डी गंगापूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी गंगापूर. प्रश्न क्रमांक 21. अमरावती जिल्ह्यातील सांस्कृतिक भवन असणारे आनंदेश्वर मंदिर लासूर चे बांधकाम कोणत्या पद्धतीचे आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए द्रविड, बी हेमाडपंथी, सी नागोर, डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी हेमाडपंथी. प्रश्न क्रमांक 22. कोणत्या वर्षी मुंबई ते मंगलोर अशी रेल्वे सेवा सुरू झाली? ऑप्शन आहेत ऑप्शन ए 1996, बी 1997, सी 1998, डी 1999. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1998. प्रश्न क्रमांक 23. 1802 मध्ये कोणत्या पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता? ऑप्शन आहेत ऑप्शन ए दुसऱ्या बाजीरावाने, बी थोरले बाजीराव, सी सवाई माधवराव, डी पेशवे नानासाहेब. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दुसरे बाजीराव. प्रश्न क्रमांक 24. पालघर जिल्ह्यात प्रामुख्याने कोणती आदिवासी जमात आढळते? ऑप्शन आहेत ऑप्शन ए आंध, बी वारली, सी गौंड, डी हलवा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए आंध. प्रश्न क्रमांक 25. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी वयाची किमान किती वर्ष पूर्ण झाली पाहिजेत? ऑप्शन आहेत ऑप्शन ए 18 वर्ष, बी 21 वर्ष, सी 25 वर्ष, डी 35 वर्ष. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 35 वर्ष. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर अजून असेच जी के फॅक्ट्स पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.